लाडकी बहीण योजनेमधील गोंधळावरती एका भुऱ्यानं सल्ला दिलेला आहे। भुऱ्याने लाडकी बहीण योजनेवरती स्वातंत्र्य दिनी केलेलं भाषण सध्या जोरदार चर्चेत आहे। लाडकी बहीणप्रमाणे लाडकं लेकरू अशी लहान मुलांसाठी सुद्धा योजना सुरू करावी अशी मागणी त्यानं या आपल्या भाषणामधनं केलेली। मुलांना आता सरकार पगार सुरू करणार, आधीच त्यांना काही काम धंदा नाही आणि वरून पगार सुरू केलाय। दिवसभर मोबाईल उडत बसतेत, पुढे पाणी खात बसतेत, मोबाईलवर गेम खेळून त्यांचे डोके हँग झालेत। आता तर वरून त्यांना पगार सुरू केला, मग तर ते रानात बी काम करणार नाही, फुगिरी मारत गावात बोंबज थिरतेत। मग आम्ही बारकाल्या पोरांनी सरकारचं काय गोळ मारलंय, आम्हाला बी पगार सुरू करा, आम्हाला खर्चा पाण्याला पैसे लागते। सरकारने एक बारीक सारीक लाडकं लेकरू योजना आणावी आणि सरसकट बारकाल्या मुलांना पगार सुरू करावा। मग आम्हाला पगार, मोठ्या मुलांना पगार, मोठ्या माणसांना पगार, मग तर लेकीला पगार, सुनाला पगार, मग तर काय सगळ्यांनाच पगार। काम करायची गरज नाही, फुकटचं बसून खायचं बंद करा हे सगळं, अशाने आळशी पिढी तयार होईल। मग पुन्हा इंग्रज येऊन तुम्हाला गुलाम करतील। मग का जर इंग्रज आले ते तुम्हाला एवढे आळशी लोक कसे झाले समजतील, म्हणून तुम्हाला आवताला नाही तर नांगराला झुकतील। म्हणून म्हणतो शहाणे व्हा, कष्ट करा, कष्टाशिवाय पर्याय नाही। या जगात आई बापाच्या प्रेमाशिवाय काहीच फुकट मिळत नाही। तर सोशल मीडियावरती व्हायरल झालेला हा लाडका भुऱ्या सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। गौरव साळी आपले प्रतिनिधी जालन्यातनं आपल्या सोबत आहेत। गौरव, जालन्यामधला हा भुऱ्या आता संबंध महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय झालेला आहे, त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत। फार नेमकं महत्त्वाचं तो बोलतोय, कोण आहे हा याच्याविषयी जाणून घेऊया। खरे गुरुप्रसाद, आपण जर पाहायला गेलं तर हा जो भुऱ्या आहे हा जालन्यातल्या अंबड तालुक्यातील सुखापूर येथील रेवगलगाव या ठिकाणचा राहणारा आहे। यापूर्वी देखील भुऱ्याने लोकशाहीवर भाषण केलं होतं आणि त्याचं हे भन्नाट भाषण जे आहे ते राज्यभरात प्रचंड व्हायरल झालं होतं। त्यानंतर आता भुऱ्याने पुन्हा एकदा भाषण केलं आणि यामध्ये स्वातंत्र्य दिनी केलेलं हे भाषण आता भुऱ्याचं चांगलंच महाराष्ट्रभर चांगलंच गाजत आहे। यामध्ये भुऱ्याने मागणी केलेली आहे की ज्याप्रमाणे सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली, लाडकी लेक योजना सुरू केलेली आहे, लाडका भाऊ योजना सुरू केली, आता सरकारने मध्यंतरी माझा लाडका शेतकरी ही योजना सुरू केलेली आहे। त्याचप्रमाणे आता सरकारने लाडक्या लेकरू योजना सुरू करावी अशी मागणी जी त्या भुऱ्याने केलेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर भुऱ्या म्हणतो आहे की सरकार लहान ज्या लेकरांनी सरकारचं काय घोडं मारलेलं आहे, सरकारने लाडकी लेक योजना सुरू केलेली आहे, त्यापाठोपाठ आता सरकारने लाडकं लेकरू योजना सुरू करावी। सरकार अशा योजना सुरू करते त्यामुळे सगळ्यांनाच घरी बसून पगार मिळत आहे। अशामुळे आळशी पिढी जी आहे ती तयार होईल। ज्याप्रमाणे इंग्रजांनी आपल्या भारतावर राज्य केलं त्याचप्रमाणे जर पुन्हा एकदा आळशी पिढी तयार झाली तर पुन्हा एकदा इंग्रज या भारतात येतील आणि ते आपल्यावर राज्य करतील असं म्हणत भुऱ्या जो आहे तो सरकारला एक इशारा देतोय आणि सरकारच्या या योजनांवर भुऱ्याने ताशारे ओढलेले आहेत। बरोबर आहे। त्यामुळे गौरव, भुऱ्यानं सरकारला काहीतरी महत्त्वाचं सांगितलेलं आहे, पण त्याने जे सांगितले त्याला सरकार किती महत्त्व देते हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।